एकदम स्पॉन्जी फ्लफी अशा पद्धतीने तोंडात टाकताच विरघळणारा असा हा केक. आता ज्यावेळेस तुम्ही हा केक खाल ना, ज्यावेळेस तुम्ही हा केक बनवाल किंवा मग खाल, तर तुम्ही बाहेरचा जो केक आहे तो केक खाणं विसरून जाल. इतका चविष्ट आणि महत्त्वाचं म्हणजे मैद्यापासून न बनवता आणि तेलाचा सुद्धा अजिबात वापर न करता बनवणार आहोत. तर 1.5 वाटी कुठलाही रवा घ्या, बारीक घेतला तरी सुद्धा चालेल, जाड घेतला तरी सुद्धा चालेल. त्याच वाटीने 1 वाटी साखर घेतलेली आहे. त्यानंतर 3 चमचे फ्रेश दही घेतलं. आता इथे आंबट प्रमाणाचं दही असेल तर 1च चमचा घ्या. त्यानंतर त्याच वाटीने 1.5 वाटी नॉर्मल टेम्परेचरचं आपलं दूध घेतलेलं आहे. त्यानंतर 2 चमचे मिल्क पावडर घेतली, अर्ध्या वाटी जे आहे साजूक तूप घेतलेलं आहे. हे जे आहे सर्व एकत्र मिक्स करून 10 मिनिटं आपण याला भिजवत ठेवूया. आता हे भिजवणं यासाठी की गरा छान पद्धतीने फुगून येतो आणि सर्व जिन्नस जे आहे छान पद्धतीने एकजीव होतात. आणि यामध्ये आपण जे साजूक तूप घातलेलं आहे याने चव जी येते ना, अतिशय अप्रतिम अशी चव येते. तुम्ही आजवर कधीही असा केक बनवला नसेल, एकदा नक्की बनवा आणि अशा पद्धतीने बनवाल तर मस्त असा चविष्टसुद्धा आणि चविष्टसोबत हेल्दीसुद्धा केक तयार होणार आहे. आता आपलं केकचं बॅटर भिजत आहे, तोपर्यंत इकडे आपण कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवूया. तर कढई घेतली, अशा पद्धतीने एक स्टँड ठेवा किंवा मग रिंग ठेवली तरी सुद्धा चालेल. तर केक टिनला सुद्धा व्यवस्थित तेलाने आणि पिठाने ग्रीस करून घेऊया. तर थोडंसं तेल घातलं, सगळीकडे व्यवस्थित जे आहे पसरवून घेतलं. आता इथे ब्रश असेल तर ब्रशचा जरी वापर केला तुम्ही तरी सुद्धा चालेल. त्यानंतर थोडंसं गव्हाचं पीठ घातलं आणि व्यवस्थित सगळीकडे जे आहे पिठाने कोट करून घेतलेलं आहे. म्हणजे काय होतं, आपला जो केक आहे अतिशय सोप्या पद्धतीने निघून येतो आणि कुठेही तुकडा पडत नाही. अशा पद्धतीने तुम्ही जर केक टीन व्यवस्थित ग्रीस करून घेतलं ना, तर तुमचा केक अगदी इझी पद्धतीने निघून येतो. तोपर्यंत इकडे आपलं बॅटर सुद्धा भिजलं होतं आणि छान असा गरा फुलून आलेला आहे. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा गरा फुगलेला आहे. त्यानंतर एक सुकं मिक्सरचं जार घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये जे आहे आपलं सर्व बॅटर घालून घेऊया. अशा पद्धतीने सर्व बॅटर घालून थोडेसे वेलचीचे दाणे घातलेले आहे. ऑप्शनल आहे, नको असेल तर स्किप केले तरीसुद्धा चालतील. तर यावर झाकण ठेवून आपण मिक्सरला 1-2 मिनटं फिरवून घेऊया. म्हणजे काय होईल, सर्व जे जिन्नस आहे एकसंध होतील, एकत्र होतील आणि आपलं बॅटरसुद्धा छान पद्धतीने मस्त असं फ्लफी तयार होईल. त्यानंतर पाव चमचा बेकिंग पावडर, चिमूटभर सोडा, चिमूटभर मीठ आणि 2 ते 3 चमचे दूध घालून परत एकदा 30 ते 40 सेकंद जे आहे मिक्सरला फिरवून घेतलं. यापेक्षा जास्त फिरवायचं नाही आहे, कारण आपली बेकिंग पावडर, बेकिंग सोडा 30 ते 40 सेकंदामध्ये छान पद्धतीने ॲक्टिव्ह होतो. त्यानंतर अतिशय एकदम भांड्याचा वापर न करता खूप जास्त एकाच मिक्सर जारमध्ये आपण सर्व प्रक्रिया केलेली आहे. त्यानंतर अर्ध बॅटर जे आहे केक टिनमध्ये घातलं, मधोमध थोडेसे ड्रायफ्रूट घातले, काजू, बदाम, तुम्हाला हवं तर पिस्ता, अक्रोड घालू शकता. त्यानंतर शिल्लक राहिलेलं बॅटर जे आहे वरून घातलं आणि छान असे 1-2 मिनटं टॅप करून घ्यायचं. म्हणजे काय होतं, त्यातली जी एक्स्ट्राची हवा आहे, एक्स्ट्राची एअर आहे ती निघून जाते आणि आपला केक जो आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि व्यवस्थित तयार होतो. तर अशा पद्धतीने वरूनसुद्धा थोडेसे ड्रायफ्रूटने व्यवस्थित असं गार्निश करून घेतलेलं आहे. आता हे सुद्धा ऑप्शनल आहे, नको असेल तर तुटी फुटी घाला, पण ह्याने काय होतं, आणखीन आपला केक हेल्दी तयार होतो आणि खाताना जो दाताखाली ड्रायफ्रूटचा क्रंच येतो तो काहीतरी वेगळाच लागतो. त्यानंतर कढईसुद्धा इकडे आपली प्रीहीट झालेली होती. केक टीन ठेवूया. आता 30 मिनिटांसाठी अगोदर थोडीशी 10 मिनटं मीडियम फ्लेम ठेवायची. त्यानंतर लो फ्लेमवर जे आहे बाकीचे 20 मिनटं बेक करून घ्यायचा. तर अशा पद्धतीने 30 मिनिटं जे आहे केक बेक करून घ्यायचा. वर काहीतरी जड ठेवायचं ताटावर, म्हणजे काय होतं, वाफ जी आहे बाहेर येत नाही आणि केकला छान पद्धतीने वाफ मिळते. तर हे बघा, 30 मिनिटे झाल्याशिवाय अजिबात झाकण काढायचं नाही, कारण काय होतं, जो फुगलेला केक आहे तो सुद्धा खाली बसेल जर तुम्ही 30 मिनिटाच्या अगोदर झाकण काढून चेक केलं तर. 30 ते 35 मिनटं कुठल्याही केकला बेक करण्यासाठी लागतात. त्यामुळे अगदी निवांत 30 ते 35 मिनटं, 30 मिनिट झाले की झाकण काढून पाहायचं. तर हे बघा, केक टीनमधून केक जो आहे कढईमधून काढून घेतला. थंड झाला की केक डिमोल्ड करायचा. आता गरम याच्यामध्ये कधीही केक डिमोल्ड करायचा नाही, तुकडा पडू शकतो आणि सगळा जो केक आहे आपला खराब होऊ शकतो. त्यामुळे अजिबातच
गरम गरम केक जो आहे डिमोल्ड करायचा नाही. आणि तुम्हाला टूथपिक किंवा मग सुरी घालून सुद्धा चेक केलं तर आपला केक छान पद्धतीने तयार झालेला होता, कुठेही कच्चा राहिलेला नव्हता आणि व्यवस्थितरित्या डिमोल्डसुद्धा झालेला आहे, कुठेही तुकडासुद्धा पडलेला नाही. आणि ज्यावेळेस मी केक कट करत आहे तुम्ही पाहू शकता एकदम स्पॉन्जी असा फ्लफी आपला केक जो आहे तयार झालेला आहे. तोंडात टाकताच विरघळणारा. फ्रीजमध्ये ठेवाल तर 8 ते 10 दिवस सहज टिकला जाईल. नॉर्मल टेम्परेचरला ठेवाल तर 2-3 दिवस टिकला जाईल. पण तुम्हाला सांगते एका दिवसामध्येच केक जो आहे फस्त होणार आहे. इतका छान लागतो चवीला आणि बनवायला सुद्धा खूप सोपा आहे. महत्त्वाचं म्हणजे घरी असलेल्या साहित्यापासूनच आपण हा केक जो आहे बनवू शकतो. आणि आता घरच्या घरीच एवढ्या सुंदर केक जर आपण बनवत असाल तर बाहेरून केक आणायची अजिबात गरज नाही. तुम्ही कुठल्याही बड्डेसाठी किंवा मग नॉर्मल कसल्याही फंक्शनसाठी असा केक जो आहे बनवू शकता आणि घरीच एन्जॉय करू शकता. तर हे बघा छान अशी जाळी पडलेली आहे आणि स्पॉन्जी फ्लफी आणि तोंडात टाकताच विरघळणारा. महत्त्वाचं म्हणजे टेस्टी तर आहेच आणि टेस्टीसोबत हेल्दीसुद्धा केक जो आहे तयार झालेला आहे. कुठे तेलाचा वापर नाही आहे किंवा मैदासुद्धा नाही. छान असा आपला जो आहे रवाळ केक तयार झालेला आहे. आता ही जी केकची रेसिपी आहे तुम्हाला थोडी जरी आवडली असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि केकची रेसिपी जी आहे तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा.